एका गावात एक लाकूड तोड्या राहत होता. तो जंगलातून लाकूड कापून आणायचा आणि ते लाकूड विकून आपले पोट भरायचा. एके दिवशी तो लाकूड कापायला जातो. तो ज्या झाडाचे लाकूड कापत असतो ते झाड नदीकाठी असते. लाकूड कापता कापता त्याची कुऱ्हाड नदीच्या पाण्यात जाऊन पडते. तो फार गरीब असतो, त्यामुळे त्याच्याकडे दुसरी कुऱ्हाड घेण्यासाठी पैसे देखील नसतात. तो मोठ्याने रडू लागतो. त्याचे रडणे ऐकून त्या नदीतून एक देवी प्रकटते आणि त्याला रडण्याचे कारण विचारते. तेव्हा तो घडलेले सर्व सांगतो आणि माझी कुऱ्हाड मला परत द्यावी अशी विनवणी करतो. देवी पुन्हा नदीत जाते आणि त्याच्यासाठी सोन्याची कुऱ्हाड आणते आणि ही घे तुझी कुऱ्हाड असे म्हणते. यावर तो ही कुऱ्हाड माझी नाही असे उत्तरतो. मला माझीच कुऱ्हाड द्या असे म्हणतो. देवी पुन्हा पाण्यात जाते आणि त्याच्यासाठी चांदीची कुऱ्हाड घेऊन येते. घे बाळ तुझी कुऱ्हाड अशी म्हणते, पण यासाठी देखील तो नकार देतो. नंतर ती देवी त्याला त्याचीच कुऱ्हाड आणून देते. त्या कुऱ्हाडला बघून तो खूप आनंदी होऊन त्याच्याकडून आपली कुऱ्हाड घेतो आणि त्यांना धन्यवाद देतो. नंतर ती देवी त्यांच्यावर खूप प्रसन्न होते आणि म्हणते की बाळ, मी तुझी प्रामाणिक असण्याची परीक्षा घेत होते आणि तू त्या परीक्षेत पास झाला आहे, त्यामुळे तुला बक्षीस म्हणून या सगळ्या कुऱ्हाड देत आहे. असे म्हणून ती देवी निघून जाते. लाकूड तोड्याने खरे बोलले, त्यामुळे त्याला त्याच्या प्रामाणिक असल्याचे बक्षीस मिळाले. पुढे त्याचं आयुष्य फार आनंदात निघते आणि तो आनंदात राहू लागतो. याच्याने आपल्याला बोध मिळतो की नेहमी खरे बोलावे, नेहमी सत्याचा साथ द्यावा. अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावे.